श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकच्या सातपूर परिसरात परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या संघटनेनं 2 वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केलाय। या निमित्तानं संकुल उद्योग भवन शेजारी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात महान क्रांतिकारी स्त्री आणि पुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली। यानंतर जिल्हाभरातून उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। गेल्या 2 वर्षात परिवर्तन कामगार सेनेनं राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यात आपला विस्तार करत हजारो कामगार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलाय। संस्थापक अध्यक्ष विशाल भाऊ भदरगे यांनी यावेळी बोलताना गोरगरीब आणि शोषितांच्या हक्कासाठी हा लढा पुढेही अधिक ताकदीने सुरू राहणार असा ठाम विश्वास व्यक्त केला। नमस्कार, मी सुप्रिया घारे, रील स्टार, आदिवासी रील स्टार। पहिल्यांदा मानाचा जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय। तर आज मी या ठिकाणी उपस्थित आहे। तर माझं पद आहे इगतपुरी तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष। आणि आज ह्या कार्यक्रमाला 2रा वर्ष चालू होतोय, म्हणजे 2रा वर्ष लागलेला आहे। तर त्या दिनानिमित्त सगळ्यांचा हार्दिक अभिनंदन। आणि एवढं बोलून मी 2 शब्द संपवते। धन्यवाद। नमस्कार, मी सुनंदा विस्पुते, परिवर्तन कामगार सेना नाशिक शहर अध्यक्ष। आज परिवर्तन कामगार संघटनेचा 2रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला। या दिनासाठी जी आमची कामगार सेना आहे ती आतुरतेने वाट बघत होते। आज सगळ्यांच्या मनाप्रमाणे आपण 2रा वर्धापन दिन साजरी केला। परिवर्तन कामगार सेना संघटना ही असंघटित मजूर, बांधकाम मजूर, शेतकरी बांधव, महिला भगिनी, शोषित महिला भगिनी, विद्यार्थी सेना आघाडी यांच्यासाठी सातत्याने काम करत असते। संघटनेचे कार्य सांगायचे असेल तर भरपूर त्याला वेळ लागेल आणि संघटनेचे कार्य अविरतपणे चालू ठेवण्यासाठी जी संघटनेचा झेंडा आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी उचललेला आहे तो महाराष्ट्रभर पसरत आहे। महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आज परिवर्तन कामगार संघटनेचा झेंडा दिसत आहे। आज नवीनच जे आमच्याकडे विद्यार्थी आघाडी आम्ही उभी केलेली आहे, त्या विद्यार्थी आघाडीमध्ये सुरगाणा जिल्ह्यातील कावेरी साळवे, सुप्रिया घारे आणि काही निवडक पदाधिकारी जे आम्ही बोलवले आहेत ते शिक्षण तर करतातच, पण शिक्षणाबरोबर त्यांच्या ज्या मनोरंजन आहे, मनोरंजनात्मक भूमिकेतनं ते समाजाचं जागृतीकरण करत असतात। तर ह्या ज्या विद्यार्थ्यांबरोबर आमचा सातत्याने अविरतपणे चाललेला लढा असाच अखंडितपणे पुढे चालू राहील। आणि ज्या महिला भगिनी आहे, शोषित महिला भगिनी आणि शेतकऱ्यांसाठी जो लढा आहे तो लढ्याची ही आत्ताशी सुरुवात आहे। याच्या पुढे तर अजून दरवर्षी जो वर्धापन दिन होईल त्यात संघटनेबद्दल बऱ्याचशा माहिती तुम्हाला कळवल्याच जातील। नमस्कार, सर्वप्रथम मी तुमचं या ठिकाणी सर्व न्यूज चॅनलच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। माझं नाव सुदाम किसन भोये, मी परिवर्तन कामगार संघटनेचा राज्य कार्यकारिणी सदस्य। या ठिकाणी आज आमचा संघटनेचा 2रा वर्धापन दिन आहे आणि ह्या वर्धापन दिनाचा साजरा करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतो, कारण आमचा जो लढा आहे हा प्रशासनाविरुद्ध आहे। आणि कोणासाठी आहे तर जे शोषित कामगार, त्याच्यानंतर जे मजूर आहे, जे असंघटित मजूर आहे त्यांच्यासाठी आमचा लढा असतो। आणि आमचा वर्धापन दिन हा नेहमी होत असतो का, ज्या दिवशी आम्ही आमच्या शोषित बांधकाम कामगार मजूर ज्यांना न्याय मिळवून देत असतो। आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी उपस्थित असतो। जसं जो वर्ग 3 वर्ग 4चा जो काही लढा झाला त्या लढ्यामध्ये 150 दिवस आमचे काही बांधव त्या ठिकाणी बसले होते। त्या बांधवांना ताकद निर्माण करण्यासाठी, त्यांना अन्नधान्याची रसद पुरवण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत झाली आहे। तसंच चांदवडचा जो काही
अवैध उत्खनन व्हायचं त्या ठिकाणी पण आमच्या संघटनेने जाऊन त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे. असे असंख्य मुद्दे परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांना दिलेले आहे. तसेच आता ज्या काही बांधकाम कामगार असंघटित मजूर आहे त्यांना शासनाच्या ज्या काही ज्या स्कीमा आहे त्या स्कीमा देण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत राहू. हेच या ठिकाणी वर्धापन दिनाच्या दिवशी आम्ही शपथ घेऊन सांगतो. आम्ही कायमस्वरूपी बांधकाम कामगार, त्याच्यानंतर असंघटित कामगार आणि शोषित वर्ग यांच्यासोबत आहोत याच्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आज परिवर्तन कामगार सेनेचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सातपूर उद्योग भवन शेजारी नाईस हॉल या ठिकाणी पार पडला. परिवर्तन कामगार सेनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनासाठी नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकरी, शेतमजूर, त्याचबरोबर दिव्यांग बांधव आणि महिला भगिनींची विशेष उपस्थिती लाभली. त्याचबरोबर परिवर्तन कामगार सेनेने गत वर्षात जे काही काम केले, जे काही कष्टकरी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारले, तर येणाऱ्या काळातही आम्ही त्याच मोठ्या ताकदीनं या सर्व शेतकऱ्यांना, कामगारांना, मजुरांना न्याय देण्यासाठी मोठ्या ताकदीनं लढू. आणि या पूर्ण लढाईमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व साथीदारांचे मनापासून अभिनंदन आणि सगळ्या महाराष्ट्रातील तमाम कामगारांना परिवर्तन कामगार सेनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या कार्यक्रमाला नाशिक शहर अध्यक्ष सुनंदा विस्पुते, सामाजिक कार्यकर्त्या कांचन जाधव, सरपंच सुशीला पवार, तालुका अध्यक्ष किसन गायकर, कविता वाल्मिक पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसंच महाराष्ट्रभरातून आलेले पदाधिकारी, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. एकूणच परिवर्तन कामगार सेनेच्या या वर्धापन दिन कार्यक्रमातून संघटनेची वाढती ताकद आणि कामगारांसाठीची बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.